योजना बंद पाडायचा प्रयत्न जो होतो ते अत्यंत दुर्दैवी आहे, कोल्हापूरच्या दृष्टीने दुर्दैवी. माध्यमातून पैसा जो आहे थेट तुमच्या बावड्याच्या घरात गेला अशा प्रकारचा आरोप दादांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली असणार ते फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी माझा माणूस पाठवून ते फोटो काढलेले आहेत आणि तिथं माहिती घेतली. मी शांत होतो. हे 15-16 डिसेंबरचे फोटो आहेत. मी का बोलत नव्हतो, ठीक आहे आपण त्याला वेगळी दिशा द्यायला नको. FIR झालेले आहेत, 4 FIR ऑलरेडी महापालिका संबंधित यंत्रणेने केलेले आहेत. FIR होते याचा अर्थ काय, चुकीचा आहे म्हणूनच FIR होते. आणि आमचं आता सुद्धा म्हणणं आहे, मी जिल्हा पोलीस प्रमुखांना आता एक पत्र लिहिणार आहे की या थेट पाईपलाईनवर पोलीस बंदोबस्त ठेवा मतदान होईपर्यंत तरी निदान. नाही मी कागद देतो तुम्हाला. म्हणजे सचिवांची बैठक जी झाली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे 24 कोटीचा दंड यांना लावण्यात आलेला आहे, तो भरलेला नाहीये. हे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे, ते कागद आम्ही तुम्हाला देतोय. म्हणजे मी कुठलंही बोललेलो विदाउट कागद बोलत नाही. चालू केली असती, उद्घाटनही त्यांनी केलं असतं तरी मला चाललं असतं, काही अडचण नव्हती. योजना चालू लवकर करा. मी पालकमंत्री झाल्यावर बऱ्याच बैठका घेतल्या, परवानग्या घेतल्या आणि मग त्या योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाल्या. ते त्यांच्या काळात झालं असतं आणि त्यांनी उद्घाटन करून क्रेडिट घेतलं असतं तरी माझी हरकत नव्हती. परंतु त्या काळात त्यांनी पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे. तिने म्हणतो ना, इलेक्शन लागली की हे मुद्दे येतात, वर्षभर येत नाही. DY पाटील हॉस्पिटलमध्ये किती पेशंटांच्यावर रोजगार होतोय, किती लाखो विद्यार्थी शिकले हे त्यांना माहित आहे. खाजगीत ते वेगळं बोलतात, जाहीर वेगळा बोलतात. ऍडमिशन किंवा अनेक मुलं या कोल्हापूर शहरातली DY पाटील संस्थेमध्ये या ठिकाणी शिकतात. 6,000 कर्मचारी या DY पाटील समूहामध्ये संजय डी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतात. या 6,000 कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या DY पाटील समूहामधून या ठिकाणी होतोय. हे मला वाटतं त्यांना तेवढं बास आहे सांगणं की सारखं त्याच्यावर किती बोलणार तुम्ही, काही त्याला अर्थच नाही. ते आता राजू लाटकर त्याचं उत्तर देणार आहेत उद्या. म्युझिकल फाउंटनचं नाही, मी मगाशी पहिलं वाक्य वापरलं. रामभाऊ फाळके साहेबांच्याकडून पासूनचा काळ राजेश क्षीरसागरनी उपोषण केलं, ते काय पायरीवरच केलं होतं. आम्हीच उपोषण सोडायला बाहेर गेलो होतो त्यांचं उपोषण सोडवायला. तो काही आम्ही नाकारतच नाही. मी ऑलरेडी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आम्ही आहेत. त्यावेळेचे महापौर त्या काळातले त्यांनाही आम्ही निमंत्रण दसरा चौकामध्ये दिलं होतं. त्यामुळे तसा मी त्याचा नामोल्लेख मी म्हणतच नाही ना, मी कधीच म्हणलेलं नाही की काहीच त्यांनी केलं नाही. त्यांनी आंदोलन केलं, सगळं केलं, मान्य आहे मला, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. पण तू मंजूर आमच्या काळात झालं. 14ला सत्ता आमची होती केंद्रात आणि राज्यात. ह्याचं क्रेडिट मी घेणारच ना. मी आता डेव्हलपमेंटची स्लाइड माझ्याकडे येणार. आता पुढे आमचा जाहीरनामा 7 तारखेला सकाळी येतोय. तो जाहीरनामाच आम्ही घेऊन पुढचे 10 दिवस या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही फक्त जाहीरनाम्यावर 10 दिवस चर्चा करणार. त्यांना किती टीका करू द्या, काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की आता 4-5 दिवस भरपूर झालेला आहे. आता त्याची उत्तर आम्ही, एक हा मुद्दा होता तो उत्तर मी दिलेला आहे. आता पुढचे 10 दिवस फक्त जाहीरनामा हा एकच विषय असा आमचा असेल. या शहरातल्या लोकांना आम्ही काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न असेल. दुसरा काही मुद्दा ते बोलू शकत नाही. त्यांनी काय केलं ते सांगू शकत नाहीत. त्यांनी आता काय केलं सांगतात का, मी छाती टोकपणे सांगतोय. माझा एक व्हिडिओ आता ऑलरेडी आमच्या LED व्हॅनवर चालू आहे की कोल्हापूर शहरामध्ये मी काय केलं गेल्या 10-15 वर्षामध्ये. ती यादी बघा. मी काय केलं ते लोकांना सांगतोय, त्यांनी काय केलं ते सांगावं आणि मतं मागावीत ना. त्यांना उठसूट माझ्यावर टार्गेट ते करतायत, याचा अर्थ त्यांना थोडी, आता ऑलरेडी घराघरात थेट पाईपलाईनचं पाणी पोचलेलं आहे. आता जर हे FIR होत असतील तर याचा अर्थ काय, ही बंद पडावी योजना असं कुणाचं तरी प्रयत्न. महापालिकेची जबाबदारी आहे किंवा पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की जर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी 450 कोटीची योजना, 7 लाख लोकांना पाणी देणारी योजना ही अशा पद्धतीनं अडचणीत येत असेल, कोणतरी त्याचं कारवाई करत असेल तर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर बोललं पाहिजे की हे का घडतंय, याची चौकशी झाली पाहिजे. बाकीच्या ठिकाणी त्यांचे फोन येतात किंवा राजेश क्षीरसागरनी सांगितलं पाहिजे की बाबा हे चौकशी करा आणि आरोपींना पकडा कोण असं करत असेल. आणि वारंवार होते हे. याच्या आधी झालं, शेवटी FIR दाखल करायची वेळ त्यांना आली. विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेचा प्रतिसाद मला आहे, त्यामुळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. कुठली पातळी खालची गाठायची ती गाठवते मी. माझा एजेंडा फिक्स आहे. 10 दिवस पुढचे डेव्हलपमेंटचा एजेंडा हा माझा या इलेक्शनचा
मोठं असणार आहे. ते कुठलीही वैयक्तिक, आता अजून होणार आहे वैयक्तिक, माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील, अनेक जुने व्हिडिओ काढले जातील. त्यांना माहित आहे की मला खरं माझं त्यांचे धन्यवाद मानायचे, जेवढं माझ्याबद्दल लिहितील तेवढं मी लोकांच्या पर्यंत पोहोचते, त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पण पोहोचते. त्या माध्यमातून आमच्या विरोधकांना माझं सांगणं आहे की आता आम्ही फुल स्टॉप आहे. तुम्ही आता काही बोलला तर आम्ही काय उत्तर देत बसणार नाही. आम्हाला प्रचार करायचा, लोकांच्याकडे जायचं, लोकांचा विश्वास संपादन करायचं. धन्यवाद. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.